कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होतो। या काळात अनेक उपक्रम पार पडतात। गणेशोत्सव अधिक विधायक व्हावा या उद्देशाने कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना करण्यात आली आहे। कोल्हापुरातील पेठा आणि तालीम मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून आता महासमितीचा प्रयोग करण्यात आलाय। मात्र या समितीसमोर गणेशोत्सव सुस्थितीत शांततेने पार पाडण्यासह अनेक समस्या असतील, तर या समितीला सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे। दरवर्षी कोल्हापुरातील गणेशोत्सवाचा जल्लोष आणि व्याप्ती वाढत आहे। गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडणं ही पोलीस दलासमोर कसोटी असते। तर 10 दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत पोलिसांसह महापालिका, महावितरण, अग्निशमन दल आणि स्वयंसेवी संस्था राबत असतात। तरीही काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात। गणेशोत्सव अधिक विधायक आणि सुस्थितीत पार पडावा या उद्देशानं लेटेस्ट तरुण मंडळाचे गजानन यादव आणि दिलबहार तालमीचे पद्माकर कापसे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना झाली आहे। त्याबाबत आज माहिती देण्यात आली। कायदा सुव्यवस्थेचं पालन करत मंडळांच्या अडीअडचणी सोडवण्याचा निर्णय या बैठकीत झाला। तसंच पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या। त्यामध्ये गजानन यादव अध्यक्ष, अजित चव्हाण, राजेंद्र ठोंबरे आणि प्रसाद वळंजू यांची उपाध्यक्षपदी, शिवाजीराव जाधव कार्याध्यक्ष, रामदास काटकर यांची सहकार्याध्यक्ष, पद्माकर कापसे यांची सेक्रेटरी, किरण अत्तिग्रे यांची जॉईंट सेक्रेटरी, सुशील भांदिग्रे खजानीस तर सुदर्शन सावंत यांची सहखजानीसपदी निवड करण्यात आली। येत्या सोमवारी सायंकाळी या समितीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथं होणार आहे। यावेळी अशोक पवार, रवी पाटील, अमित चव्हाण, शशी बीडकर, दिलीप माने, अनिल अष्टेकर, आबाजी जगदाळे, शिवाजी मोरे, कपिल चव्हाण उपस्थित होते।